पक्षाची गरज आहे बोलण्यासाठी. अरे ह्या पक्षांना फाट्यावर मारलंय रे. या देशामध्ये एकही पक्ष सामान्य माणसाच्या हितासाठी काम करत नाही. प्रत्येकाला आपापलं राजकारण करायचंय आणि त्या राजकारणामध्ये सगळ्यात जास्त भरडला जातोय शेतकरी. कारण हा भारत देश कृषीप्रधान देश आहे. कृषीप्रधान देश आहे हा. काय? आणि इथं फक्त शेतकऱ्याला किंमत नाही, बाकी सगळ्यांना किंमत आहे. अरे फक्त टीम गब्बर स्थापन केली तर बुडाला आग लागली रे. 1000 जण मागे लागले इकडं. गरज नाही या पट्ट्याला. हा पट्ट्या शेतकऱ्यांच्या जीवावरती मोठा झालाय, त्यांनी दिलेल्या प्रेमावरती मोठा झालाय. आणि माझ्याकडे फक्त प्रेमच आहे. मी जे काही कमवलं त्या शेतकऱ्यांच्या लेकराला त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन त्यांनाच देऊन दिलं. नाही गरम नाही, हे बोलावं लागेल तुम्हाला आहे ना, त्याशिवाय जाग नाही येणार. तुम्ही आजपर्यंत भडकाऊ भाषण झाली की लगेच जागे होतात. तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी जागे होतात, पण शेतीसाठी कधी झालात रे? बोलण्यासाठी कधी झालात? मी बोललं की मिरची लागते, म्हणूनच मी माझ्या शेतात मिरची लावली. अरे स्ट्रॅटर्जी समजून घ्या लोकांची, काय राजकारण्यांची. तुमच्या डिबॉटूचा प्रॉब्लेम का दिसला नाही रे सत्ताधाऱ्यांना? का दिसला नाही राजकारण्यांना आजच्या? सांगा ना, का दिसला नाही? आज डिबाटोची लेकरं एवढी मराठा इथं वन फिरतायत, का दिसला नाही प्रॉब्लेम? हा, कोणच का नाही आला तुम्हाला सोडवायला, तुम्हाला हे करायला? हा, तुम्ही शेतकऱ्याची नाही आहेत का? अरे तुम्ही सामान्य आहे म्हणूनच तुमचा प्रॉब्लेम कोण सॉल्व्ह करणार नाहीये. तुम्ही जर प्रस्थापित असतात तर तुम्हाला सर्टिफिकेट बी भेटलं असतं, एका फोनवरती तुमचं काम झालं असतं. 15 रुपये किलोने कांदा विकतोय माझा शेतकरी. मागचे कितीतरी वर्ष झालं तोच भाव आहे. खताचे भाव वाढले, सगळे भाव वाढले, सगळे प्रॉब्लेम वाढले, पण तुम्ही बसा ना चाटत. बोलतोय त्याला सपोर्ट नाही. त्यालाच अडकवण्यासाठी 1000 जण प्रयत्न करणार. अरे काय अडकवणार? वाघ एकला राजा आहे. काय अडकवणार तुम्ही? काय आहे माझ्याकडे अडकवण्यासाठी? या महाराष्ट्राच्या मातीसाठी, या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जीवाचं रान करायला तयार आहे मी. राजकीय फायदा घ्यायचा असता तर रोज त्या राजकारण्यांच्या वळचणीला जाऊन बसलो असतो ना. माझ्या ऑफिसला, माझ्या याच्यामध्ये पक्ष आणि पद बाहेर ठेवून यावं लागतं, कायम ठेवून यावं लागतं. माझ्या समोर कोणत्याच चाटूकाराची चाटू नीती चालत नाही. सामान्य शेतकरी बनून आला, मी त्याला अगदी डोक्यावर घेतो, खांद्यावर खेळवतो. प्रत्येक गोष्टीचं उत्तर एकदम व्यवस्थित देतो आणि शेवटी पाहुणचार करून वाटेल लावतो सगळी माहिती देऊन. काय माहिती रे तुम्हाला? 8 पत्र्याच्या घरामध्ये वाढलेलो आहे मी. कोणत्या प्रस्थापिताचं पोरग नाहीये. माझा शेतकरी बाप आज मी म्हणतो नको बोलत जाऊ, ही लोक मुर्दाड आहेत, ही नाहीत जगणार, वाचणार, हे जाणार अशीच. 70,000 कोटींचे घोटाळे करून तुमच्याच बोकांडी बसले नेते, तुम्हीच खाली बसून टाळ्या वाजवतात. त्यांनी एखादी जोक मारला की तुम्ही खळखळून हसता. अरे तुमचा बाप या शेतामध्ये राबून मेला रे. बघितलं कधी त्याचं दुःख? बघितलं त्याच्या कधी अडचणी? हा, सुधराला राजांनो. एक दिवस आहे ना तुम्हाला गुलाम बनवून हे निलाम करणार राजकारणी. माझं काय जात रे? ऐका ना, माझं काही जात नाही. काय म्हणतात ना, नाही बोललो तरी मी सुखी राहीन ना. माझ्या शेतामधून मला पोटापुरतं कमवता येतं, बायका पोरं सांभाळून लग्न करून व्यवस्थित राहील. एवढं अब्दायची काय गरज आहे मला? अख्ख्या महाराष्ट्र नाही, अख्खा देश ओळखतो मला. काय अडचण आहे अजून? काय अडचण काय नाही? तुमच्यासाठी जीव जळतो. अरे लेकरं लाचार झालेली बघितली ना, असं जीव जळतो, तळतळ तुटतो जीव. कोणाच्या तरी मागे पळताना जीव तळतळ तुटतो. पण नाही समजणार, कारण मी प्रस्थापित नाहीये ना. प्रस्थापित नाहीये मी. कोणाला बिस्किटचा पुडा नाही दिला ना निघून. मी तर सगळंच वाटून टाकलंय. म्हणून नाही आवडणार. हरकत नाही, आवडण्यासाठी करतच नाहीये. माझं काम आजचं नाहीये. या कामाला मी मागचे 9 वर्ष झालं करतोय. कधी कोणाला भडकवलं नाही, कधी कोणालाच काहीच नाही केलं, कधीच नाही. जे केलं ते योग्य केलं. जी गोष्ट बोलायला पाहिजे तीच बोलली. हे राजकारणी बोलत नाहीत.